उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राजभवनात शिवस्मारक उभारण्याची मागणी केली आहे। मुंबईतल्या राजभवनासाठी 48 एकर इतकी जागा कशासाठी हवी आहे असा थेट सवालच उदयनराजेंनी केलाय। नुकत्याच रायगडावर झालेल्या कार्यक्रमात देखील उदयनराजेंनी अमित शहा यांच्या समोरच हीच मागणी केली होती। पाहूयात। 48 एकर मध्ये झालं काय मला सांगा। 8 एकर पण खूप झाली ना। शिवाजी महाराजांचं काय, त्यांच्या समोर काय गव्हर्नर आहे। राज्यपालांच्या निवासस्थानामधली काही जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी द्या अशी मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली आहे। राज्यपालांच्या निवासस्थानाला 48 एकर जागेची गरज काय असा सवालही उदयनराजेंनी केला। अरबी समुद्राच्या बाजूला अशी जागा कुठेही मिळणार नाहीये, त्यामुळे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचंही उदयनराजेंनी सांगितलंय। 48 एकर मध्ये झालं काय मला सांगा। अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो तर हे म्हणजे 8 एकर पण खूप झाली ना। आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये जातात त्यावेळेस ते गव्हर्नर हाऊसलाच उतरतात। मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळाला राष्ट्रपती काय महिने थोडी थांबतात। मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच नाही। शिवाजी महाराजांचं काय, त्यांच्या समोर काय गव्हर्नर आहे। गव्हर्नर दुसरीकडे बांधून द्या ना। 8 एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडियल स्पॉट आहे। कुठं आणणार मला सांगा। 40 एकर तुम्हाला मुंबईत कुठे मिळणार। 40 एकर काय करू शकणार नाही। राजभवन ही ब्रिटिशांच्या काळात बांधली गेलेली वास्तू आहे। ब्रिटिश वसाहतीच्या सरकारनं 1885 मध्ये राजभवन बांधलं। मुंबईतल्या मलबार हिल्सच्या टोकावर राजभवनाची ही सुंदर वास्तू आहे। 50 एकर जंगलाच्या परिसरात राजभवन स्थित आहे। राजभवनाला तिन्ही बाजूने समुद्रानं वेढलंय। या मालमत्तेत अनेक हेरिटेज बंगले, विस्तृत लॉन्स आणि समुद्राचा किनारा आहे। राजभवनाला इतक्या मोठ्या जागेची गरज काय असा सवाल उदयनराजेंनी केलाय। राजभवनावर शिवस्मारकाची मागणी करण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळ नाहीये। रायगडावर नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला। त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोरच उदयनराजेंनी राजभवनात शिवस्मारक उभारण्याची मागणी केली होती। अरबी समुद्रात स्मारकाला अडचण येत असेल तर राजभवनात स्मारक उभारावं अशी मागणी देखील उदयनराजेंनी केली होती। मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे। या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय। महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही। हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे, हा प्रयत्न आपला असेल। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं। त्या स्मारकाचं पुढे काय झालं असा सवाल विरोधक आजही करतात। आता तर थेट छत्रपतींच्या वंशजांनीच भाजपला शिवस्मारकाची आठवण करून दिली आहे। त्यामुळे उदयनराजेंच्या पाठपुराव्यानंतर अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाबद्दल घडामोडींना वेग येणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।